हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ आहे तर सगळ्यात वेगळा आणि आपल्या चॅनेलवरचा मला असं वाटते की पहिलाच व्हिडिओ असणार आहे, कारण रोज नेहमी असतंच ब्लॉग. त्यामुळं आज ब्लॉगिंगपेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी आहे, म्हणजे किचन ब्लॉग असतात माझे, पण आज थोडंसं वेगळं आहे. तर सध्या झालं काय, संचितला आता एक आषाढी एकादशीच्या 8 दिवस सुट्ट्या होते, त्यामुळे मी आता आली होती इकडं माहेरी. मग छकुली पण होती आणि छकुलीचा कसा मुंबईचा मेकअपचा क्लास झाला आहे, आणि तसं म्हणलं तर माझा पण पार्लरचा क्लास झाला आहे, पण माझं कसं मेकअपची म्हणावी अशी प्रॅक्टिस नाही झाली. आणि छकुली पण होती, त्यामुळे मी काय केलं, संधीचा चांगलाच फायदा घेतला आणि पंढरपूरमधून मी जाताना जे काय मेकअपचं सामान लागतंय ना, तर ते मी सगळं सामान घेतलं होतं आणि गेले होते. आणि जेवढ्या जवळपासच्या मुली आहेत त्यांना बोलवून नंतर छकुलीवर मम्मीवर पहिल्यांदाच करते मी. छकुलीवर पण 2-3 वेळा केला होता, वहिनींवर पण 2-3 वेळा केला होता. असं मी सगळ्यांना बोलवून त्यांच्या दिवसातून मी 2-3 मेकअप तर करायचे, आणि असं करून मी छान अशी प्रॅक्टिस केली. आणि छान प्रॅक्टिस झाल्यानंतर मग आता मी तुम्हाला मम्मीवर मेकअप करून दाखवते, कारण मी आता पंढरपूरमध्ये पण पार्लरचं चालू करायचं म्हणते. तसं मी आणून पण सगळं ठेवलं आहे. बाकीचं मला सगळं बाकीच्या गोष्टीची सगळ्यांची माझी प्रॅक्टिस आहे, मी करत वगैरे होते, पण मेकअपचं असं म्हणावं असं नव्हतं. त्यामुळे मी मेकअपची पण छान अशी तयारी केली. आता पार्लर चालू केलं आहे म्हणलं की कसं मेकअपसाठी पण विचारणारे असतात, त्यामुळे म्हटलं चला आता ह्याच्यात कशाला मागं राहिलं. त्यामुळे मग छान असं मेकअपचं पण सगळं सामान घेतलं आहे, आणि सामान सगळं घेतलं आहे जेणेकरून आता काही म्हणजे ऑर्डर वगैरे आले मेकअपची कुठून कशी. आता सध्या लवकर मला नाही असं वाटत की, कारण पब्लिसिटी व्हायला थोडीशी वेळ लागतो, कुठली पण काही पण असू द्या, तर ते जास्त असं पब्लिसिटी झाली का मग ते हळूहळू येते. त्यामुळे लगेचच असं नाही की आपण आता चालू केले लगेचच आपल्याकडं गिऱ्हाईक येईल वगैरे, असं नाही. थोडासा सस्पेन्स ठेवायला लागतो आहे, मग हळूहळू येतीलच की. तर पण मी सगळं शिकून घेतले, कारण मला सुट्टी होती, त्यामुळे सुट्टी अशी वाया घालवायची नव्हती, कारण घरचं कोण शिकलेलं असेल तर मग अजूनच चांगलं. आणि तसं पण मी पंढरपूरमध्ये पण विचारलं होतं क्लासचं वगैरे, पण छकुलीचा छान मुंबईचा क्लास झाला होता आणि ती सांगत पण होती व्यवस्थित, आणि तसं अगोदर पण मला बऱ्यापैकी माहिती होतं मेकअप वगैरे कसा करायचा आहे असं तसं. त्यामुळं मग मला पण असं आवड पण आहे, आणि म्हणतात की असं ज्या गोष्टीत आपल्याला आवड असते ती गोष्ट आपण पटकन शिकतो. त्यामुळं मी अगदी 8 दिवसाच्या आत छान असा मेकअप शिकले करायला. त्यामुळे तुम्हाला मम्मीचा फायनल लुक बघून समजेलच की हा बाबा मी मेकअप कसा करते. आता मेकअपमध्ये मी काय लावते, कसं लावते, काय सांगत नाही, कारण आता आपले सगळे सबस्क्रायबर आहेत, तर ते सगळे म्हणजे सगळे आपले काय म्हणतो ब्लॉगर, म्हणजे असं यूट्यूबचं म्हणजे काय चाललं आहे माझं, मी काय बोलते बघा. म्हणजे कसं मी किचनमधले व्हिडिओ टाकते तर त्याचे आहेत, कारण त्यांना मेकअपमध्ये काही इंटरेस्ट नसणार आहे ऐकायला बघायला, तरी पण मी मम्मीचा मेकअप कसा केला आहे ते बघा, आणि मम्मी कशी दिसते ते पण सांगा. पण मम्मी कसं मेकअप करेपर्यंत होती छान, मेकअप करताना निवांत बसली होती, ब्रश फिरवायला लागल्या म्हणते त्याची झोप लागते. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर मम्मीनं ना कधी साधं फाउंडेशनसुद्धा लावलं नाही, कॉम्पॅक्ट पावडर लावले नाही, काय सुद्धा नाही, फक्त फेअर अँड लवली आली पावडर लावते एवढंच असतं. ते पण कुठली आपली सगळ्यात फेमस पावडर म्हणजे पॉन्ड्सची पावडर, तर ती पावडर आणि फेअर अँड लवली एवढंच लावत असते. आणि पहिल्यांदाच मेकअप करायला लागले होते, त्यामुळे तिला तर माहिती पण नव्हतं की कसं दिसते, त्यामुळे तिला असं वाटत होतं की ती मेकअप केल्यावर छान नाही दिसणार, त्यामुळे सुरुवातीला तर नकोच म्हणत होती. पण नंतर मी येणार पण होती इकडे, त्यामुळे तिला कसं आता सगळ्यांनाच वाटते की आता आपल्या मम्मी वगैरे असेल तर असं गेल्यानंतर त्यांना वाईट वाटतं ना, की म्हणत होती एवढी आपली मुलगी की मेकअप करते आणि मी करू दिलं नाही. त्यामुळे तिला तसं नंतर मी गेल्या वाटून आहे, त्यामुळे मग मी तयार झाले आणि मग मला मेकअप करू दिला. तर इथं बघू शकता तुम्ही मम्मीचा मेकअप कसा केला आहे. आणि मम्मी व्हिडिओ काढू देत नव्हती, कारण मम्मीला तेवढं कम्फर्टेबल वाटत नव्हतं. ती म्हणत होती व्हिडिओ नको काढायला, आणि थोडीशी लाजत पण होती. तर असं आहे, आणि दाखवू वगैरे पण नको म्हणत होती. मी म्हणलं असू द्या, आता मी शिकते म्हणजे तुम्हाला पण बघायलाच पाहिजे की मी कसा मेकअप केला, आणि मम्मीचा मेकअप कसा केला आहे ते पण सांगा. आणि नंतर व्हिडिओ काढताना म्हणत होती नको राहू दे आता जाऊ दे. तरी तर बघा मम्मीचा मी मेकअप कसा केला आहे आणि मम्मी कशी दिसते ते सांगा. आणि मला सारखा खोकला यायला लागला आहे थोडासा. मला खोकला थोडासा लागला आहे. तर चला मम्मीचा मेकअप कसा वाटतं आहे ते सांगा. आणि तुम्ही कोण पंढरपूरमधून असेल ना, तर तुम्हाला जर मेकअप करायचा असेल ना, तर मला सांगा. मी खूप आवडीनं मस्त मन लावून मेकअप करेल. आणि हा मेकअप कसा केला आहे ते पण सांगा. मम्मी एकदम छान दिसत होती, आणि अजूनपर्यंत मम्मीने आरशातच बघितलं नव्हतं. नंतर आरशात बघितलं, हसायला लागले आणि छान केलं आहे म्हणायला लागले. आणि पप्पांना पण आवडला. नाही तर पप्पांना जर आवडलं नसतं तर पप्पा म्हणले काय केलं आहे धुवून टाक, पण पप्पा पण म्हणले एकदम छान केलं आहे. आणि खूप म्हणजे खूप छान दिसत होता मेकअप. हेअरस्टाईल पण केली होती आणि चेहरा ग्लो पण करत होता. कसा वाटला मेकअप नक्की सांगा.